नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हा आहे फोरटक्स ब्लाऊजचा पाठीमागचा भाग, ज्याचा आपण कटिंग केलेला आहे. 29 साईज आहे ह्या ब्लाऊजची. त्याचा आता आपण फोरटक्स ब्लाऊजचा समोरचा भाग कसा कटिंग करायचा ते पाहणार आहोत. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. हा आपला कापड आहे, ज्याच्यामध्ये आपण पाठीमागचा भाग आधीच कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला समोरच्या भागाची मापे टाकायची आहेत. हा लाल कलरचा ब्लाऊज पीस आहे, साधा ब्लाऊज आहे, बेल्टवाला फोरटक्स ब्लाऊज, ज्याची साईज आहे 29. आता आपण मापे टाकूया. आपल्या तयार ब्लाऊजची मापाच्या उंची आहे 12 इंच, तर आपण 13 इंच घेतली आणि पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंच आपल्याला समोरच्या भागामध्ये एक्स्ट्रा उंची घ्यायची असते. तर आपण अर्धा इंच जास्त घेऊया, म्हणजेच आपल्याला 13.5 इंच उंची या ठिकाणी घ्यायला लागेल. 13.5 इंच आपण या ठिकाणी उंची टाकलेली आहे. आता आपण बाकीची सर्व मापे टाकून घेऊया. पाहू शकता 13.5 इंच उंची आपण या ठिकाणी टाकलेली आहे. आता आपण या ठिकाणी गळा, शोल्डर आणि मोंढा टाकून घेऊया. आपल्याला 2.25 इंचाचा समोरचा गळा घ्यायचा आहे. गळा रुंदी आहे 2.25 इंच. शोल्डर घ्यायचा आहे 2.25 इंच. मापाच्या तयार ब्लाऊजचं 2.25 इंचाचा शोल्डर आहे, तर अर्धा इंच शिलाईमध्ये गेल्यावर 2.25 इंच तयार होतं. आता आपण 5 इंचाचा मोंढा टाकूया. छोटूसा ब्लाऊज आहे छोट्या मापाचा. या ठिकाणी आपण 5 इंचावर मोंढ्याचं मार्किंग करून घेऊया. 5 इंच आपण मोंढा टाकलेला आहे. आता आपल्याला टाकायची आहे पूर्ण रुंदी. पूर्ण रुंदी आपली आहे 7.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच समोरच्या भागामध्ये रुंदी पण आपल्याला वाढवायची असते फोरटक्स ब्लाऊजला. तर आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. अशा पद्धतीने 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण. आता आपल्याला बाकी सर्व मापे टाकून घ्यायचे आहेत. आता आपण समोरचा गळा टाकूया. 5 इंच 4.5 इंचाचा तयार गळा आहे, तर अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आपण 5 इंच गळा घेऊया. आता आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे 2.25 इंच. गळा रुंदी टाकल्याच्या नंतर आपल्याला गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने आपण गळ्याला आकार दिलेला आहे. आता आपण खालच्या साईडला क्रॉसपट्टीचं माप टाकून घेऊया. सर्व उंची मोजून एकसारखं करून घ्यायचं आणि पूर्ण ड्रॉप तयार करून घ्यायचा. आता आपला हा पूर्ण ड्रॉप तयार झालेला आहे. हे आपलं शिलाई मार्जिन आहे 2 इंचाचं, ज्याच्यामध्ये समोरच्या भागाला आपण अर्धा इंच उंची आणि रुंदी दोन्ही पण वाढवलेला आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा. आता आपल्याला या ठिकाणी क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. तर आपल्या मापाच्या तयार ब्लाऊजची क्रॉसपट्टी ही आहे 2.5 इंचाची. तर आपण 2.5 इंचावर इथं मार्किंग करूया आणि वरती 0.5 इंच आपण आकार देण्यासाठी एक्स्ट्रा घेऊया. 0.5 इंच आपण आकार देण्यासाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे. खालच्या साईडने पण आपल्याला 2.5 इंचावर आकार द्यायचा. आता हे 2.5 आणि 2.5 दोन्हीला मिळवून घ्यायचं. अशा पद्धतीने मिळवल्याच्या नंतर आपण जो 0.5 इंच अंतर सोडलेला आहे त्याला आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टीचा. पाहू शकता अशा पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे ही. आपला मोंढा टाकायचा राहिलेला आहे. आता आपण समोरचा मोंढा टाकून घेऊया. आपल्याला समोरचा मोंढा 1 इंच घ्यायचा, पाठीमागचा मोंढा 1.5 इंचाचा घ्यायचा असतो. तर मोंढा घेतलेला आहे, तर आपण मोंढ्याला आकार देऊया. अशा पद्धतीने फोरटक्स ब्लाऊजचं हे पूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊ. सर्वप्रथम आपण क्रॉसपट्टीच्या साईडचा भाग कट करू. क्रॉसपट्टीच्या साईडचा भाग आपण कट केला. आता आपण बाकीचे गळ्याचे आणि मोंढ्याच्या साईडचे पार्ट कट करून टाकू. आपण समोरचा गळा पण असा कट करायचा. कट करताना अगदी व्यवस्थितपणे कटिंग करायचं.
मार्जिनच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही कटिंग करत असताना. आता आपण मोंढा आणि मार्जिन कट करून घेऊ. अशा पद्धतीने आपण मोंढा पण कट केलेला आहे. आता आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते कट करू. आता आपलं हे फोरटक्स ब्लाउजचं समोरच्या भागाचं कटिंग पूर्ण झालेलं आहे. आता या ठिकाणी हा आपला साधा बिना अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे आपल्याला अखंड क्रॉसपट्टी लागणार आहे. तर ती कशी काढायची ते आपण पाहूया. अशा पद्धतीने आपण हा ब्लाउज पीस उलटा करून घेतलाय. आता ही जी आपली पहिली क्रॉसपट्टी आहे ती फोल्ड करायची आणि ह्या साईडला ठेवायची. अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचं आणि दोन्ही क्रॉसपट्ट्या एकदाच कट करून घ्यायच्या. साधा ब्लाउज असल्यामुळे ह्याला अखंड क्रॉसपट्टी लागते आणि ही अगदी सोपी पद्धत आहे अखंड क्रॉसपट्टी काढण्याची. आता आपल्या ह्या दोन्ही क्रॉसपट्ट्या एकदाच तयार होतात अखंड. अशा पद्धतीने आपल्या ह्या क्रॉसपट्ट्या तयार झालेल्या आहेत कट करून. पाहू शकता दोन्ही पण क्रॉसपट्ट्या तयार झाल्या. अशी अखंड क्रॉसपट्टी काढल्यामुळे खालच्या साईडला जोड येत नाही, ती अखंड असते. त्यामुळे तुम्ही पण अशी अखंड क्रॉसपट्टी ट्राय करू शकता. 29 साईजचा छोटासा ब्लाउज आहे हा. अशा पद्धतीने आपण हे 29 साईज फोरटक्स ब्लाउजचं पूर्ण कटिंग केलेलं आहे. आता आपण ह्याला टक्स कसे टाकायचे ते पाहूया. टक्स टाकण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गळ्याच्या साईडचा टक्स टाकायचा. गळ्याच्या साईडची उंची मोजायची आणि त्याचा मध्य करून घ्यायचा आणि मध्यावरती आपल्याला आडवा टक्स टाकायचा. आपण हा 2.5 इंचाचा टक्स टाकणार आहोत आडवा. आता आपण खालच्या साईडचा टक्स टाकू. जो आपला मेन टक्स असतो तो आपल्याला 3.5 इंच अंतरावर घ्यायचा आणि ह्या टक्सची रुंदी राहणार आहे 1 इंच. अशा पद्धतीने आता अर्धा इंच इकडून आणि अर्धा इंच इकडून याला टक्स द्यायचा. 1 इंच ह्या टक्स रुंदी राहणार आहे. आता आपल्या मोंढ्याच्या साईडला पण मध्यभागी टक्स टाकायचा. ह्या टक्सची रुंदी ठेवायची 4 इंच. हा पण आडवा टक्स आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही फोरटक्स ब्लाउज कटिंग करण्याची. आता आपण मोंढ्याच्या साईडचा जो टक्स असतो तो घ्यायचा. ते आपण 3 इंचावर घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले हे चारही टक्स टाकून झालेले आहेत. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि फोरटक्स ब्लाउजचा 29 साईजचा पाठीमागचा भाग जर तुम्हाला कटिंग करायचं कसं ते पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ खाली कमेंट करा. नंतर मग मी पाठीमागचा भाग कसा कटिंग करायचा त्याचा व्हिडिओ अपलोड करेल. त्यासाठी तुम्हाला अश्विनी फॅशनला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. तर मग हा फोरटक्स ब्लाउजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. धन्यवाद.